हो. काल आपण सिलेबस बद्दल बरीचशी चर्चा केली होती. तर त्यामधला एखादा पॉइंट आपण चर्चा करूया. तर एक मुद्दा मी सांगितला होता तुम्हाला, रिटेल ई कॉमर्स नावाचा सिलेबस मध्ये आहे. समजा रिटेल ई कॉमर्स नावाचा एक प्रकरण आपल्या अभ्यासक्रमामध्ये आहे आणि त्यामध्ये सांगितलेलं आहे की B2C, बिझनेस टू कन्झ्युमर च्या ऑनलाईन खरेदी विक्रीचे व्यवहार कसे चालतात हे आपल्याला त्यामध्ये पाहायचं आहे. तर B2C म्हणजे जे आपण स्वतः एखाद्या ई कॉमर्सच्या वेबसाईट वरून वस्तू खरेदी करतो. जसं आपल्याला मोबाईल खरेदी करायचा आहे, आपण Amazon वर जातो आणि Amazon वरून तो मोबाईल खरेदी करतो. ऑनलाईन आपण ऑर्डर देतो, मोबाईल आपल्या त्या कंपनी मार्फत घरी पाठवला जातो. तर ती विकणारी जी कंपनी असते ते एक प्रकारचा बिझनेस आहे आणि आपण तो मोबाईल खरेदी करतोय, याचा अर्थ डेफिनेटली आपण ग्राहक आहोत, म्हणजे कन्झ्युमर आहोत. आणि आपण आपल्या वैयक्तिक वापरासाठी तो फोन खरेदी करत आहोत, म्हणजे आपण अंतिम ग्राहक होतो, फायनल कन्झ्युमर्स होतो. तर या प्रकारच्या ऑनलाईन खरेदी विक्रीला B2C ई कॉमर्स असं म्हटलं जाते. B2C मध्ये काय होते, व्यवहाराचा पक्ष मी सांगितलं जसं मोठा विक्रेता असेल, विक्रेता, किरकोळ विक्रेता, कोणी पण असू शकतो. पण खरेदी करणारा व्यक्ती मात्र अंतिम ग्राहक असतो, तो स्वतःसाठी वस्तू खरेदी करत असतो. तर मग आता या संकल्पनेमध्ये आपण कॉन्सेप्ट ऑफ B2C तर कालपर्यंत डिस्कस केलं. त्याच्यात थोडस पुढे जाऊया. बोलू नका प्लीज. हा, तर या ठिकाणी हा एक महत्वाचा मुद्दा आहे, कन्झ्युमर्स शॉपिंग प्रोसिजर ऑन इंटरनेट नावाचा एक मुद्दा आहे. तर म्हणजे हा, तर एखादा ग्राहक वेबसाईट वरून म्हणा, इंटरनेट वरून म्हणा किंवा ऑनलाईन वस्तू खरेदी करताना कोणकोणत्या स्टेप्स मधून जातो किंवा कोणकोणते टप्पे तो पार करत असतो, त्या बाबी आपल्याला या ठिकाणी शिकायच्या आहेत या मुद्द्यामध्ये. कन्झ्युमर्स शॉपिंग प्रोसिजर ऑन इंटरनेट. मग समजा, सपोज तुम्हाला जर एखादा मोबाईल खरेदी करायचा आहे, कुठलीही वस्तू इंटरनेटवरनं खरेदी करायची आहे, तर तुम्ही काय सांगणार? आपण जस्ट इझिली सांगून देऊ की आम्ही त्या पर्टिक्युलर वेबसाईटला व्हिजिट करू. फ्लिपकार्ट असेल, अमेझॉन असेल किंवा Myntra.com, असे जे कोणते असतील त्या वेबसाईटला व्हिजिट करू. त्या वेबसाईटवर आम्हाला पाहिजे तो प्रोडक्ट सर्च करू, त्यानंतर परचेसची ऑर्डर देऊ. पैसे प्रीपेड करायचं असेल तर प्रीपेड करू किंवा पोस्ट पेडची ऑर्डर म्हणजे पे ऑन डिलिव्हरीची ऑर्डर लावू. त्यानंतर प्रोडक्ट आमच्या घरी येईल आणि आम्ही त्याला पैसे देऊ. या पद्धतीने आपण ग्राहकांच्या ऑनलाईन खरेदीची प्रक्रिया सांगू शकतो समजा, किंवा किंबहुना हीच प्रक्रिया आहे. तर यावर आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात आणि यालाच म्हणतात कन्झ्युमर्स शॉपिंग प्रोसिजर ऑन इंटरनेट. तर हे जे मी 2-3 मुद्दे सांगितले, 3-4 मुद्दे, हे सामान्यतः सरळ सरळ ढोबळ मानानं घेतलेले मुद्दे आहेत. तर सायंटिफिक पॉइंट्स काय आहेत हे आपल्याला या ठिकाणी पाहायचे. तर जेव्हा एखादा ग्राहक ऑनलाईन वस्तूंची खरेदी करण्याचं ठरवितो, तेव्हा सर्वप्रथम त्याला काय करावं लागतं ते आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. तर सर्वप्रथम तो कस्टमर ऑब्विसली कुठली तरी एखादी ऑनलाईन खरेदीची वेबसाईट उघडणार आणि त्या वेबसाईटवर वस्तूचा शोध घेणार. या 2 स्टेप्स होतात.
पहिली स्टेप या ठिकाणी आहे, तो काय करेल, वेबसाईटवर वेबसाईट उघडणे. सर्वात पहिला काय, जे ऑनलाईन व्हर्च्युअल स्टोअर असते, जे Amazon.com वेबसाईट आहे किंवा फ्लिपकार्ट आहे, अशा ऑनलाईन वस्तूंची विक्री करणाऱ्या वेबसाईटला व्हर्च्युअल मॉल्स असं म्हटल्या जाते किंवा व्हर्च्युअल स्टोअर असं म्हटलं जाते. जसं डीमार्ट आहे, बिग बाजार आहे किंवा सेंट्रल फोरम नावाचे मॉल्स आहेत, त्या पद्धतीनंच विविध वस्तूंची मांडणी या वेबसाईट्सवर केलेली असते, फ्लिपकार्ट, अमेझॉन सारखं. ठीक आहे. म्हणून आणि कॅटेगरी वाईज त्या ठिकाणी वस्तूंची मांडणी केलेली असते. म्हणजे इलेक्ट्रॉनिक वस्तूंची वेगळी कॅटेगरी, त्याच्यामध्ये लॅपटॉपची कॅटेगरी वेगळी, टीव्हीची कॅटेगरी वेगळी, या पद्धतीने मग अशी वस्तूंची मांडणी केलेली असल्यामुळं आणि प्रचंड संख्येनं वस्तू ऑनलाईन उपलब्ध असल्यामुळं प्रत्येक ई कॉमर्सच्या वेबसाईटला व्हर्च्युअल. माझा आवाज येतोय मॅक्झिमम लोकांना? आवाज येतोय का? ओके, नेटवर्क प्रॉब्लेम असेल कोणाचा म्हणून येत नसावा एखाद्या दिवस. तर मग व्हर्च्युअल मॉल का म्हणतात हे मी तुम्हाला सांगितलं. तर मग फर्स्ट स्टेप आहे, ग्राहकांची इंटरनेटवरून खरेदी करण्याची जी प्रक्रिया असते त्याच्यातली पहिली स्टेप आहे येतोय का? आवाज येतोय का? ओके, सगळ्यांना जर माझा आवाज येत असेल तर वाय बटन टाका, वाय प्रेस करा फक्त चॅट बॉक्स मध्ये. तर मग समजा सर्वात पहिली स्टेप काय आहे, जे व्हर्च्युअल मॉल्स आहेत किंवा ऑनलाईन विक्रीच्या वेबसाईटला भेट देणे ही ग्राहकाच्या इंटरनेटवरून शॉपिंग करण्याची समजा पहिली प्रक्रिया आहे. हा मुद्दा आपला सुरू आहे, कन्झ्युमरचं शॉपिंग प्रोसिजर ऑन इंटरनेट. ओके, येतो आवाज मॅक्झिमम. तर तो ग्राहक काय करणार किंवा आपण काय करणार, सर्वप्रथम त्या वेबसाईटला भेट देणार. मग आता समजा आपलं अकाउंट अगोदरच तयार असते, अमेझॉन मध्ये म्हणा किंवा फ्लिपकार्ट मध्ये म्हणा, आपला अकाउंट ऑलरेडी तयार असते, म्हणून आपण डायरेक्ट वस्तूचा शोध घेतो आणि वस्तूची ऑर्डर करतो. ठीक आहे. परंतु परंतु फर्स्ट टाइम जेव्हा परंतु फर्स्ट टाइम जेव्हा आपण एखाद्या ऑनलाईन विक्रीच्या वेबसाईटला भेट करतो, तेव्हा ती वेबसाईट उघडल्या आपल्याला त्या ठिकाणी साइन इन करण्यासाठी सांगितलं जाते. साइन इन करणं म्हणजे काय, तर तुमचं जर काही लॉग इन पासवर्ड तयार असेल, त्या वेबसाईटवर तुमचं अकाउंट तयार असेल, तर त्या अकाउंटचा लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकून तुम्ही त्या वेबसाईटमध्ये प्रवेश करू शकता असं तिथं सांगितलं जाते. आणि जर तुम्ही त्या वेबसाईटवर अगोदर तुमचं अकाउंट तयार केलेलं नसेल तर तुम्हाला अकाउंट तयार करण्यासाठी सांगितलं जाते. तर ही दुसरी स्टेप आहे की ज्या कोणत्या ऑनलाईन खरेदी विक्रीच्या वेबसाईटवरून आपण वस्तू खरेदी करणार आहोत, त्या वेबसाईटला भेट दिल्यानंतर ताबडतोब आपल्याला त्या ठिकाणी त्या वेबसाईटच्या नोंदवहीमध्ये म्हणजेच रजिस्टरमध्ये आपलं अकाउंट तयार करून घ्यावं लागते. जसं ईमेलचं अकाउंट असते तसं अकाउंट प्रत्येक ई कॉमर्सच्या वेबसाईटवर आपल्याला तयार करावं लागते, जर वस्तू खरेदी करायच्या असतील तर. ठीक आहे. मग हे झाला दुसरा मुद्दा की आपलं अकाउंट तयार करणं किंवा ग्राहकांच्या नोंदवहीमध्ये आपली नोंद करणं. मग नोंदवहीमध्ये आपली नोंद करायलो किंवा अकाउंट तयार करायलो म्हणजे आपण नेमकं काय करतोय, तर त्या वेबसाईटवर आपण आपलं नाव,
आपला मोबाईल नंबर, आपला ईमेल आय डी आणि आपला ऍड्रेस इत्यादी किरकोळ स्वरूपाची माहिती, किरकोळ नाही म्हणता येणार ना, इत्यादी माहिती आपण त्या वेबसाईटवर भरतो आणि आपलं अकाउंट त्या ठिकाणी तयार होते त्या वेबसाईटवर. ही झाली दुसरी स्टेप. त्यानंतर पुढची स्टेप असते वस्तूचा शोध घेणे. जसं गुगलमध्ये आपण गुगल बॉक्समध्ये किंवा सर्च बॉक्समध्ये एखादं नाव टाईप करून, एखाद्या वस्तूचं ठिकाणाचं नाव टाईप करून सर्च ही कमांड लावतो आणि गुगल काय करते, आपल्याला त्या वस्तू शोधून आपल्या समोर दाखवते किंवा त्या वस्तूची माहिती आपल्याला सांगते. तर त्याच पद्धतीनं तिसरी स्टेप या ठिकाणी आहे की त्या खरेदी विक्रीच्या वेबसाईटवर जो सर्च बॉक्स दिलेला असतो त्याद्वारे आपल्याला पाहिजे त्या वस्तूचा शोध घेणे. आपल्याला पाहिजे त्या वस्तूचा शोध घेणे ही तिसरी स्टेप आहे. मग असा शोध घेत असताना आपल्याला जी वस्तू पाहिजे त्या वस्तूची संपूर्ण माहिती आपल्याला दर्शविली जाते. पहिले लिस्ट दाखवली जाते त्या वस्तूची किंवा आपल्याला ज्या वस्तू पाहिजे त्याच्याशी सारख्या असणाऱ्या वस्तूंची यादी दाखवली जाते. मग वस्तूचा शोध घेत असताना आपण त्या वस्तूची माहिती देखील मिळवतो आणि ठरवतो की ही वस्तू आपल्याला खरेदी करावायची आहे. मग आता वस्तूचा शोध घेतल्यानंतर वस्तूचा खरेदी आदेश देणे किंवा त्यापूर्वी वस्तू शॉपिंग कार्ट मध्ये ऍड करणे ही एक स्टेप आपल्याला वाढवता येते मध्ये. तर आपण वस्तूचा शोध घेतलेला आहे. मध्ये अजून एक आहे वस्तू सिलेक्ट करणे. 10 वस्तूंची लिस्ट आपल्याला दाखवली जाते, त्यापैकी कोणती खरेदी करायची हे आपल्यावर डिपेंड आहे. ठीक आहे. वस्तूचा शोध घेतल्यानंतर आपण वेगवेगळ्या वस्तूची माहिती पाहतो आणि त्यामधून आपल्याला पाहिजे ती वस्तू सिलेक्ट करतो. ही तिसरी चौथी स्टेप होते. मग वस्तू सिलेक्ट केल्यानंतर नेक्स्ट स्टेप या ठिकाणी सुरू होते पुन्हा पाचवी स्टेप म्हणा की वस्तू शॉपिंग कार्ट मध्ये ऍड करणे. शॉपिंग कार्ट म्हणजे काय, जसं मॉल्समध्ये डीमार्ट मध्ये तुम्ही कधी गेला तर तिथं आपल्याला सगळा मॉल फिरून वस्तू गोळा करायच्या असतात. मग त्या कॅरी बॅग मध्ये कुठं घेऊन हिंडा म्हणून काय दिलेलं असते, कार्ट दिलेली असते, गाडी असते छोटी ढक्कल गाडी. ठीक आहे, त्याला आपण शॉपिंग कार्ट म्हणतो. तर मग त्या पद्धतीची शॉपिंग कार्ट, व्हर्च्युअल शॉपिंग कार्ट प्रत्येक वेबसाईटवर दिलेली असते. मग आपल्याला काय करावं लागते, सिलेक्ट केलेली वस्तू शॉपिंग कार्ट मध्ये ऍड करावी लागते. मग त्यानंतर प्रत्यक्ष खरेदीचा आदेश देणे. मग तिथं बाय नाऊ नावाचा अजून एक ऑप्शन असतो, बाय नाऊ. तर मग या ठिकाणी आपल्याला प्रत्यक्ष खरेदीचा आदेश द्यावा लागतो. म्हणजे विक्रेत्याकडं आपला आदेश आपण नोंदवतो. विक्रेत्याला काय कळते, बाय नाऊ म्हटल्यानंतर ह्या ग्राहकाला ही वस्तू खरेदी करायची आहे आणि ज्या किमती दर्शवण्यात आल्या होत्या त्या किमतीला तो खरेदी करण्यासाठी तयार आहे, हे विक्रेत्याला कळते. प्रत्यक्ष खरेदी आदेश नोंदविला जातो. खरेदी आदेश नोंदवित असताना आपल्याला त्या वस्तूच्या किती नगसंख्या पाहिजेत, 1 पाहिजे, 2 पाहिजे, 3, 4, 5 जे काय असेल त्या नगसंख्या आपल्याला सांगावं लागते. त्यानंतर खरेदी आदेश नोंदवत असताना आपला डिलिव्हरी ऍड्रेस देखील आपल्याला द्यावा लागतो. समजा आपण मंगरुळपीर मध्ये राहतो तर मंगरुळपीर मधला डिलिव्हरी ऍड्रेस असू शकतो किंवा टेम्पररी काही काळासाठी तुम्ही दुसऱ्या गावात जाता त्या ठिकाणचा देखील टेम्पररी तुमचा डिलिव्हरी ऍड्रेस असू शकतो. तर खरेदी आदेश देत असताना नगसंख्या सांगणे आणि डिलिव्हरीचा पत्ता देखील सांगणे या बाबी समजा ग्राहकाला कराव्या लागतात. तर हा झाला पुढचा मुद्दा, 6वा. त्यानंतर मग ग्राहकाला काय करावं लागते, शोधन पर्याय निवडावे लागतात. मग आता ऑनलाईन खरेदी करत असताना अशा काही वस्तू असतात की ज्यांना प्रीपेड ऑर्डर्स होतात समजा त्या वस्तूंच्या, म्हणजे वस्तू खरेदीच्या पूर्वीच आपल्याला पैसे तिथं भरून द्यावे लागतात. तर काही वस्तू समजा कॅश ऑन डिलिव्हरी देखील असतात, म्हणजे आपल्याला जेव्हा वस्तू प्राप्त होईल तेव्हा पैसे द्यायचे. तर मग ग्राहकाला ऑनलाईन खरेदी करत असताना हे ठरवावं लागते की आपल्याला प्रीपेड करायचं आहे पेमेंट का पोस्ट पेड करायचंय, पे ऑन डिलिव्हरी. तर मग त्याचा पर्याय निवडावा लागतो. मग जर आपण प्रीपेड ऑप्शन सिलेक्ट केला तर त्या ठिकाणी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा ऑनलाईन बँकिंग किंवा भीम UPI फॅसिलिटी इत्यादीच्या मार्फत त्या वस्तूचे पैसे पेड करता येतात.
मग आपण या पद्धतीने वस्तूचे पैसे पेड केले असता तो आपला खरेदी आदेश त्या विक्रेत्याकडे त्या वेबसाईटवर नोंदविला जातो. मग पुन्हा काय होते, पुढची स्टेप काय येते, तर वेबसाईट कडून आपोआप तो ऑनलाईन खरेदीचा आदेश संबंधित विक्रेत्याकडे पाठवला जातो. संबंधित विक्रेता म्हणजे कोण, ज्या विक्रेत्याजवळ ती वस्तू उपलब्ध आहे तो विक्रेता. ठीक आहे, त्या विक्रेत्याकडे तो आदेश पाठवला जातो. मग आता विक्रेत्याला आदेश प्राप्त झाल्यानंतर विक्रेता काय करणार, तो त्या आदेशानुसार संबंधित वस्तू आपल्याजवळ उपलब्ध आहेत का नाही हे तपासून पाहणार. त्यानंतर दुसरी गोष्ट, तो विक्रेता आपल्या डिलिव्हरी ऍड्रेसवर वस्तू पाठवू शकतो का नाही पाठवू शकत याची देखील चाचणी तो करेल. या दोन बाबी पाहिजे, वस्तू उपलब्ध आहे का नाही हे पाहणार आणि तो आपल्या पत्त्यावर वस्तू पाठवू शकतो का नाही पाठवू शकत हे सुद्धा तपासून घेणार. मग समजा ठीक आहे, त्याच्याकडे वस्तू पण उपलब्ध आहेत आणि तो आपल्या पत्त्यावर पोस्टानं किंवा कुरिअरनं पाठवू पण शकतो. या दोन बाबींची त्याला खात्री पटल्यावर तो काय करतो, वस्तूंची जुळवाजुळव करतो, वस्तू जमवाजमव करतो. म्हणजे त्या वस्तू कपाटात कुठं ठेवलेल्या आहेत किंवा रॅकमध्ये ठेवलेल्या आहेत तिथून काढून आणणे, त्या वस्तूला पॅकिंग करणे, त्याच्यावर तुमच्या नावाचं लेबल लावणे, या पद्धतीची जुळवाजुळव समजा तो विक्रेता करत असतो. मग जुळवाजुळव झाल्याच्या नंतर काय होते, प्रत्यक्ष वस्तूची रवानगी केली जाते. तुमच्या नावाचं लेबल, तुमचा पत्ता त्या वस्तूवर लिहिला जातो पॅकिंगवर आणि ती वस्तू विक्रेता तुम्हाला पाठवून देतो कुरिअरच्या माध्यमाने, तिथून निघतं. ठीक आहे, मग या लेव्हलला विक्रेत्याचा आणि त्या वेबसाईटचा रोल काही प्रमाणामध्ये समाप्त होतो. मग रोल सुरू होते कुरिअरवाल्यांचा. मग कुरिअरवाले ती वस्तू तुमच्यापर्यंत आणून देतात. ठीक आहे, कुरिअरवाले ती वस्तू तुमच्यापर्यंत आणून देतात. मग जर तुम्ही प्रीपेड ऑर्डर प्लेस केलेली असेल तर तो कुरिअरवाला जेव्हा तुमच्या घरी ती वस्तू घेऊन येईल तेव्हा तो तुम्हाला पैसे मागणार नाही. म्हणजे स्टेप्स पहा, विक्रेता काय करेल, वस्तूची जुळवाजुळव पॅकेजिंग वगैरे झाली की ती वस्तू कुरिअरवाल्याला, पार्सल सेवावाल्याला हँडओव्हर करेल. मग कालांतराने 1-2 दिवसामध्ये तो कुरिअरवाला ती वस्तू तुमच्या घरी घेऊन येईल. मग आता या ठिकाणी तुम्ही जर प्रीपेड ऑर्डर प्लेस केलेली असेल, म्हणजे पैसे अगोदरच भरलेले असतील, तर तो कुरिअरवाला तुम्हाला पैसे मागणार नाही. आणि जर तुम्ही प्रीपेड ऑर्डर बुक केलेली नसेल तर या ठिकाणी तुम्हाला त्या वस्तूच्या किमतीचे शोधन त्या कुरिअरवाल्याकडे करावं लागते, ज्याला पे ऑन डिलिव्हरी आपण असं म्हणतो. तर वस्तूच्या किमतीचे शोधन करणे ही एक स्टेप. त्यानंतर मग आता वस्तू ग्राहकाला मिळाली, ग्राहकानं वस्तूचे पैसे दिले, तर एवढ्यावर ही शॉपिंग खरेदीची प्रक्रिया थांबली काय, तर इथपर्यंतच थांबत नाही. समजा तुम्ही एखादी टीव्ही खरेदी केली ऑनलाईन, तर तो कुरिअरवाला तुमच्या टीव्ही घरी आणून देईल आणि तो निघून जाईल. तुम्ही त्याला पैसे दिले, मोकळं झालं, टीव्ही तशीच पॅकिंग मध्ये राहते. पण ऑनलाईन ज्या विक्रेत्यानं तुम्हाला टीव्ही विकलेली आहे त्या विक्रेत्याची जबाबदारी असते की त्यांना आपला माणूस पाठवायचा आणि तुमच्या घरी ते टीव्ही फिटिंग करून द्यायची. मग याला म्हणतात पोस्ट सेल्स सर्व्हिसेस, म्हणजे विक्री नंतर ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या सेवा. जसं टीव्हीची फिटिंग करून दिली जाते, एसी जर तुम्ही खरेदी केला तर तो ऑपरेट कसा करायचा त्याची ट्रेनिंग तुम्हाला दिल्या जाते. तर मग हा एक मुद्दा आहे की विक्रेतर सेवा प्रदान करणे विक्रेत्याकडून. असे एक 8 ते 9 मुद्द्यांच्या अंतर्गत आपलं हे ऑनलाईन शॉपिंगची प्रक्रिया पूर्ण होते. अजून पुढे जाऊन समजा पुढची स्टेप पण आपल्याला सांगता येते, जर ग्राहकाला खरेदी केलेली वस्तू आवडली नाही किंवा दोषपूर्ण ती वस्तू असेल तर ग्राहक ती वस्तू विक्रेत्याला परत पाठवू शकतो आणि त्याला जर गरज वाटली तर तो वस्तू बदलून मागू शकतो किंवा आपले पैसे देखील परत मागू शकतो. या पद्धतीने समजा या ऑनलाईन शॉपिंग प्रक्रिया सुरू असतात. तर या ठिकाणी कोणाला काही डाऊट आहे का, तुम्ही मला प्रश्न विचारू शकता, हँड रेज करा अँड यू कॅन आस्क मी द क्वेश्चन्स अबाउट दिस प्रोसिजर. इथं थोडस आपण 2 मिनिटाचा ब्रेक घेऊ, बोलू आपण. तुम्ही तुमचा हात हे दाखवा, हात वर करा, हँड टूल असते ना तिथं, अपर द हँड, किंवा कोणाला काही समस्या नाही.
कोणालाही काही समस्या नाही. काय पोरं आहेत मला काही समजतच नाही माहिती. तुम्ही प्रश्न विचारत नाही तर आणि काही रिप्लाय देखील देत नाही. आवाज येतोय का माझा तुमच्यापर्यंत? येते ना? ओके. मग आपण हा एक पॉइंट जवळपास कॉन्क्लूड केलेला आहे. नोट्स झाल्या नाही किंवा माझ्याकडे टाईप केलेलं मटेरियल नाहीये, लिहिलेलं पण नाहीये. त्याच्यामुळे मी तुम्हाला ठीक. ओके. तर एक रिक्वेस्ट आलेली आहे, पुन्हा एक वेळेस सांगा. तर ग्राहकांची मुद्दा काय हायलाइट केलेला आहे तिथे मी, ग्राहकांची इंटरनेटवरून वस्तू खरेदीची प्रक्रिया, हा मुद्दा आहे. तर मग नियर अबाउट आपण सर्वच जण इंटरनेटवरून वस्तूंची खरेदी करत असतो. तर मग अशी खरेदी करताना खूप साऱ्या आपल्याला टप्प्यांमधनं जावं लागते, स्टेप्स मधनं जावं लागते. तर हे टप्पे कोणते आहेत? पुन्हा सांगतो, सर्वप्रथम जी काही व्हर्च्युअल मॉल असेल किंवा वस्तू विक्रीची वेबसाईट असेल, त्या वेबसाईटला भेट देणे पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, त्या वेबसाईटवर आपलं अकाउंट क्रिएट करणे. अकाउंट क्रिएट करणे म्हणजे ग्राहकांची नोंदवही आणि त्यामध्ये आपला ईमेल आय डी, नाव, मोबाईल नंबर, पत्ता वगैरे माहिती भरणे. ही झाली दुसरी गोष्ट. त्यानंतर तिसरी स्टेप आहे की आपल्याला जी वस्तू पाहिजे त्या वस्तूचा शोध घेणे. आपण वस्तू ऑब्व्हियसली शोधणार झालो, कारण असंख्य वस्तू त्या ठिकाणी असतात. मग वस्तू शोधलेली आपल्याला, आपण आता प्रत्यक्ष खरेदीचा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे. मग प्रत्यक्ष खरेदीचा निर्णय घेत असताना आपण काय करतो, ती वस्तू ऍड टू कार्ट करतो. ठीक आहे, ऍड टू कार्ट. मग त्यानंतर बाय नाऊ किंवा प्लेस ऑर्डर या प्रकारचे बटन्स त्या वेबसाईटवर दिलेले असतात, बाय नाऊ किंवा प्लेस ऑर्डर. मग त्या दोन्हीपैकी जे दिसेल त्याच्यावर आपण क्लिक करतो आणि प्रत्यक्ष खरेदीचा आदेश देतो. मग खरेदीचा आदेश देत असताना काय सांगतो की किती नगसंख्या खरेदी करायची आपल्याला, कोणत्या पत्त्यावर पाहिजे, या बाबी आपण समजावून सांगतो त्या वेबसाईटवर. मग आता तुम्ही खरेदी आदेश प्लेस केलेला आहे, तर तो वेबसाईटवर नोंदविला जातो. मग वेबसाईट आपोआप काय करते, संबंधित विक्रेत्याला, म्हणजे जे जे विक्रेते त्या वेबसाईटवर रजिस्टर्ड आहेत त्यापैकी एखाद्या विक्रेत्याला तुमचा खरेदी आदेश वेबसाईट आपोआपपणे पाठविते. मग ज्या विक्रेत्याला आदेश प्राप्त झाला तो काय करतो, वस्तूची तपासणी करतो की आदेश आलेल्या वस्तू आपल्याकडे आहेत नाही आहेत याची तपासणी करतो आणि तुमचा जो डिलिव्हरी ऍड्रेस आहे त्याची पण तो चेकिंग करतो. त्यानंतर मग तो वस्तूची जुळवाजुळव करतो, वस्तूची पॅकिंग करतो, त्याचं बिल बनवतो आणि तुमच्या नावाचा पत्ता, तुमच्या नावाचा आणि पत्त्याचा कागद त्या वस्तूवर चिटकवतो आणि कुरिअरनं तो पार्सल किंवा ती वस्तू तुम्हाला तो रवाना करतो. त्यानंतर मग कुरिअरवाला आपल्या घरी वस्तू, सॉरी मधली एक स्टेप राहिली, बाय नाऊ केल्यानंतर समजा जेव्हा आपण ऍड्रेस देतो, ईमेल आय डी देतो, तेव्हा शोधन देखील विचारलं जाते वेबसाईटद्वारे, पेमेंट कसं करणार. तर मग तुम्ही प्रीपेड पेमेंट करत असाल तर डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, भीम UPI आणि ऑनलाईन बँकिंग इत्यादीच्या माध्यमातून ना तुम्ही ते शोधन करू शकता. शोधन झालं, ती वस्तू विक्रेत्याकडे जाते, तो जुळवाजुळव करतो, कुरिअरवाल्याकडे पाठवतो. मग कुरिअरवाला आपल्या घरी वस्तू घेऊन येतो. जर आपण अगोदर पैसे भरलेले असतील तर तो आपल्याला पैसे मागत नाही, जर भरलेले नसतील तर आपल्याला त्याला पैसे द्यावे लागतात आणि या ठिकाणी शॉपिंगची प्रक्रिया समाप्त होते. परंतु जर वस्तूला विक्रेतर सेवांची गरज असेल तर तो व्यवहार पूर्ण होत नाही जोपर्यंत ग्राहकाला विक्रेतर सेवा मिळत नाही तोपर्यंत. आणि त्यानंतर लास्टला जर ग्राहकाला ती वस्तू पसंत नाही पडली तर तो परत पण करू शकतो आणि त्याचे पैसे पण परत मागवू शकतो. या पद्धतीने एक 7-8 स्टेप्स मध्ये कन्झ्युमर शॉपिंग प्रोसिजर विभागलेली आहे. त्यानंतरचा अजून एक मुद्दा आहे बघा, हा मी हायलाइट करून देतो. डिसइंटरमिडिएशन हा मुद्दा आहे बघा.
डिसइंटरमिडिएशन आणि रिइंटरमिडिएशन. आता वास्तविक पाहता हे डिसइंटरमिडिएशन म्हणजे काय, तर दोन शब्दाचा संयोग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. डिस म्हणजे निगेटिव्ह जेव्हा बोलायचं असते तेव्हा डिस म्हणतो आपण, DIS. डिस्करेज करणं म्हणजे निगेटिव्ह करणं. ठीक आहे. तर डिसइंटरमिडिएशन म्हणजे काय, स्पेलिंग तुम्ही वाचू शकता. डिसइंटरमिडिएशन म्हणजे नेमकं काय, तर त्याचा क्लिअर कट मराठीमध्ये अर्थ असा होतो की मध्यस्थांचं उच्चाटन करणे किंवा खरेदी विक्रीच्या व्यवस्थेमधून मध्यस्थांना बाहेर काढणे, असा त्या डिसमटेरियलायझेशनचा अर्थ होतो. मग आता त्या सिस्टीम मधून मध्यस्थांना बाहेर का काढावं लागते, तर त्याचे पण कारण आहेत. समजा एक मोठी कंपनी आहे, ती वस्तूंची विक्री करते, उत्पादन करते आणि त्या वस्तू काय स्वतः विकू शकत नाही. मग या ठिकाणी वस्तूची विक्री करावं तर कोण करावं, मग हे काय करतात कंपनीवाले, काही विक्रेत्यांना, किरकोळ विक्रेते, ठोक विक्रेत्यांना आपला एजंट म्हणून नेमतात आणि त्यांच्या मार्फत इतर दुकानदारांना आणि ग्राहकांना वस्तू विक्रीचं काम करत राहतात. मग आता याच्यामध्ये होते काय नेमकं, तर डिसमटेरियलायझेशन म्हणजे वितरण साखळीतील किंवा डिस्ट्रीब्युशन चॅनल मधील मेडिएटर्स म्हणजे मध्यस्थांना दूर करणे, या प्रक्रियेला डिसमटेरियलायझेशन असं म्हणतात. डिसमटेरियलायझेशन केल्यामुळं काय होते, तर सर्वात प्रथम प्रत्येक आपल्या विक्रेत्याला, आपल्या किरकोळ विक्रेत्याला त्या वस्तूच्या किमतीतील काही टक्के रक्कम नफा म्हणून द्यावी लागते. मग आता जर डिसमटेरियलायझेशन केलं आणि त्याला त्या मध्यस्थांना या विक्री व्यवस्थेतून बाहेर काढलं आणि स्वतः जर उत्पादक किंवा मोठा व्यापारी किंवा वस्तूचा इम्पोर्टर हे सर्व लोक स्वतःच अंतिम ग्राहकाला वस्तू विकू लागले, म्हणजे त्या ठिकाणी कोणत्याही मध्यस्थांची मदत घेऊ न लागले, तर त्याला डिसइंटरमिडिएशन असं म्हटलं जातं. मग डिसइंटरमिडिएशन मुळे काय होते, उत्पादक आपल्या वस्तूंची विक्री थेट करू शकतो. मग यामुळं वस्तूची थेट विक्री, त्याला नफ्याचा काही भाग मध्यस्थांना किंवा दलालांना देण्याची आवश्यकता नसते. यामुळं तो वस्तूच्या किमती देखील कमी करू शकतो किंवा कमी ठेवू शकतो, कारण मध्यस्थांना कोणाला पैसे द्यायची आवश्यकता नसते. हा पहिला फायदा आहे डिसइंटरमिडिएशनचा. त्यानंतर दुसरा फायदा जर सांगायला गेलं तर डिसइंटरमिडिएशन मुळे काय होते, ग्राहकांना बाजारपेठेत आलेली नवीन वस्तू तात्काळ उपलब्ध होते, वस्तू खरेदी कराव्या लागत नाही. कारण स्टॉक संपला की लगेच नवीन प्रोडक्टचं प्रोडक्शन केलं जाते कंपनीद्वारे, म्हणून त्या ठिकाणी नवीन नवीन वस्तू आपल्याला पाहायला मिळतात, परंतु स्टोअरमध्ये असं शक्य होत नाही. त्यानंतर पुन्हा उत्पादकानं किमती कमी केल्यामुळं, उत्पादकानं वस्तूच्या किमती कमी केल्यामुळं ग्राहकांचा फायदा होतो. ग्राहकांना कमी किमतीमध्ये वस्तू मिळू लागतात आणि यातून जर ग्राहक दैनंदिन उपयोगाच्या अधिक वस्तूंची खरेदी करत असतील तर त्या व्यक्तीचा काय म्हणतात त्याला स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढतो. असं हे एक 5-6 फायदे डिसइंटरमिडिएशनचे आहेत. तर यानंतर रिइंटरमिडिएशन आहे, हे थेअरी लिहून देताना पाहूच आपण. रिइंटरमिडिएशन म्हणजे ज्या मध्यस्थांना काढून टाकलेलं होतं कंपनीनं, इंटरमिडिएशन डिसइंटरमिडिएशन या संकल्पने, तर त्या लोकांना परत कामावर बोलवणे आणि त्यांना कामामध्ये सामावून घेणे, या प्रकाराला रिइंटरमिडिएशन असं म्हटल्या जाते. तर याची गरज काय, रिइंटरमिडिएशनची गरज काय, जर तुम्ही सध्या कुठं पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी
दलालांची गर्दी झालेली असते, त्यामुळं सामान्य ग्राहकाला गोंधळ पडतो, त्याची कामं वेळेवर होत नाहीत. मग यामुळं डिसइंटरमिडिएशन केलं जाते. परंतु हे देखील डिसइंटरमिडिएशन देखील तेवढं काय फ्रुटफुल असेलच असं नसते. कारण मग तुम्ही तहसीलदारला सॉरी एक मिनिट हा. माझं बोलणं चुकत होतं का काही? हा, ओके. तर डिसइंटरमिडिएशन केल्यामुळं काय होते, सॉरी मला थोडस बरोबर नाही वाटत आहे. तर आपण काय करू, आपलं सेशन इथंच थांबू डिसइंटरमिडिएशनवर. रिइंटरमिडिएशन आपण उद्या पुन्हा पाहू. हम्म? ठीक आहे. हॅलो. ओके. आपलं सुरू होणं महत्वाचं आहे. हळूहळू लाईन मध्ये यायले. हा, ठीक आहे. काही अडचण वाटते का काय सांगायलो? जेव्हा नोट्स येतील ना तुमच्या हातामध्ये, नोट्स लिहून देत असताना पुन्हा मी तुम्हाला समजावून सांगतो काय 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 आहे ते. कारण थोडस मला डोळे लागल्यासारखं पाहिले, धावपळ जास्त झाली आज थोडी. ठीक आहे ना? तर काही कोणाला काही चर्चा करायची इच्छा आहे का, काही बोलायची आपल्या सिलेबस बाबत? हॅलो. तर या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर कोणा अद्याप ऍडमिशन घेतलेले नसतील, हा, बीकॉम सेकंड इयरचा निकाल मला वाटते लागला का नाही लागला मला माहित नाही, परंतु आला का निकाल बीकॉम सेकंड इयरचा? नाही लागायचा बाकी आहे ना, तरी ज्यांचं फर्स्ट इयर क्लिअर आहे जवळपास त्यांनी ते ऍडमिशन घेतलेलेच आहे का? बाकीचे लोक पण कॉलेजमध्ये येऊन समजा आपला प्रवेश निश्चित करून घ्या. त्याच्यामुळे होईल काय की सगळेजण व्हॉट्सअपमध्ये आपल्या ग्रुपमध्ये येऊन जातील आणि बाकीच्या लोकांना पण वाटेल की चला ठीक आहे, ऍडमिशन भरपूर झालेले, आपण आता वर्ग सुरू करायला काय हरकत नाही. गजबीये सर घेतीलच, एक दोन दिवसामध्ये तुमचा क्लास घेतील. आपलं तर 2 दिवस झालं सुरू झालं समजा. ठीक आहे. अजून आपण थोडं व्यवस्थित या ठिकाणी घ्यायचा प्रयत्न करू. काय 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 हॅलो राऊत. फर्स्ट इयर बॅक आहे तर ऍडमिशन होत नाही. एका महिन्यामध्ये ऍडमिशन होते. बरं बरं बरं, ठीक आहे. बघू आपण काय काय नाही प्रक्रिया ते. बाकी अजून काय अडचण? शेड्यूल मध्ये चेंज ना? हॅलो. हा, खूप खूप लेट होण्याचं कारण तुम्हाला कालच सांगितलं. सकाळी का? सकाळी बरं बघू ना. हो, ते माझं चाललंय पण थोडं कॉलेजमध्ये माझ्या हातात काम असल्यामुळे कसं मला तेवढा वेळ नाही मिळाला दुपारी सकाळी. तर उद्या बघू, आपण उद्या सकाळी घेण्याचा प्रयत्न करू सकाळीच. ओके. असं का? मलाही झोप येते आता, मलाही डोळे लागत होते माझे पण. आहे का हे ऑनलाईन मध्ये हजर आहेत का वैष्णवी आगळे, राधा वाघमारे? आहेत हजर का? झोप लागली आहे का? कुठं मला तर दिसत नाही. राठोड, मनस्वी राठोड दिसत नाही तर तुम्ही मला. नाही नाही, कोणीच नाही झोपला, बोललेला आवाज यायलाय. धोटे, रेश्मा, आवाज नाही यायलाय. नेटवर्क नेटवर्क प्रॉब्लेम यायलाय. दीपाली सावके, हे ओप्पो हे. हा बोला बोला. बोला. हा बोला, कोण बोलायले?
वैष्णवी इंगोले, वैष्णवी आगळे, मनस्वी राठोड, प्रशिक भगत. दिसला नाही प्रशिक भगत पण आहे का? श्यामल ठाकरे. खूप कमी म्हणजे मोबाईल चालू करून इकडे तिकडे जातात का काय, की मला हेच कळत नाही, माहिती का? हा, 36 जण आहेत. 36 म्हणजे भरपूर संख्या आहे. हा, पाऊस आहे का? बरं ठीक आहे, काय हरकत नाही. नेटवर्कचा प्रॉब्लेम म्हणून नाही दिसायला का? मी दिसतोय का? आता दिसतोय? ठीक आहे, ओके. तर आपण उद्या आहे ना सकाळी घेण्याचा प्रयत्न करू क्लास. हा, ठीक आहे. हॅलो. ओके, थँक्यू. थँक्यू. ओके, आपण बंद करू. वेळ पण जास्त आहे. ठीक आहे, ओके.